रोजच्या स्वयंपाकाचा वेळ जर तुम्हाला वाचवायचा असेल तर अशा काही टिप्स तुम्हाला फॉलो करायलाच पाहिजे. काय तर त्या तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळणारच आहे. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज मला मील प्लॅनिंग करायची होती. तर मील प्लॅनिंग म्हणजे काय, काही जणांना तर हे माहीतसुद्धा नसेल. पण मील प्लॅनिंग म्हणजे आठवडाभराचा जो आपण स्वयंपाक करतो त्याची तयारी आपण आधीच करून ठेवायला पाहिजे. कारण की बघा, आता स्वयंपाक आपण एकच टाईम करत नाही किंवा दोनच टाईम करत नाहीत. किचनमध्ये खूप सारी कामं असतात. त्यामध्ये नाश्ताही बनवावा लागतो, 2 टाईम तर कधी कधी 3 टाईम ही जेवण बनवावं लागते. आणि मग एवढं सगळं जर आपण करायला बसलो तर सगळा दिवस आपला किचनमध्येच जातो आणि मग आपल्याला स्वतःसाठी अजिबातच वेळ मिळत नाही. त्यासाठी आपल्याला मील प्लॅनिंग करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मी तर असंच करत असते. आठवड्याभराच्या भाज्या मी एकखट्ट्याच घेऊन येते आणि मग सगळ्या स्वच्छ धुवून घेते आणि ज्या भाज्या कापायच्या सारख्या असल्या त्या कापून ठेवते आणि ज्या भाज्या अशाच ठेवायच्या असल्या त्या अशाच ठेवून देते. आता सगळ्यांच्याच घरामध्ये फ्रीज तर असतेच, तर आठवडाभर भाजी काही खराब होत नाही. आणि फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी असे कंटेनरही आपल्यापाशी असणं गरजेचं आहे. त्यामुळे भाज्या अगदी फ्रेश राहतात. आणि आता आपल्याला माहिती आहे आपल्या घरामध्ये कुणाला काय आवडते आणि काय नाही. त्यासाठी मी नाश्त्याची तयारी सुद्धा आधीच करून ठेवते. म्हणजे आता आमच्या घरामध्ये सँडविच म्हणा, उपमा म्हणा किंवा पोहे म्हणा किंवा मग मुठिया म्हणा, असे वेगवेगळे नाश्ते बनत असतात. तर त्याची सुद्धा तयारी मी आठवड्या आधीच करून ठेवते. आणि बघा, असे कंटेनर असले की 8 दिवस काय 15 दिवस यामध्ये भाज्या अजिबात खराब होत नाही. आणि सोबतच असे कंटेनर जर असले तर आपलं फ्रीज सुद्धा अगदी सुटसुटीत लागते. त्यामध्ये अजिबात पसारा दिसत नाही. तर माझी तर आता आठवडाभराची भाज्यांची टेन्शन मिटली आहे. माझं 8 दिवसाचं काम तर अगदी सोपं झालेलं आहे. एक दिवस आपल्याला 2-3 तास काढावे लागतात, पण मात्र पुढचे 8 दिवस आपले अगदी निवांतपणे जातात. आता उद्याच्या नाश्त्यामध्ये मला मुठिया बनवायचे होते, तर ते सुद्धा मी आताच वाफवून ठेवले सगळे मसाले घालून. आणि उद्या फक्त मला त्याला आता तडका द्यायचा राहील. आपल्या आवडीनिवडी जर जपायच्या असतील तर अशी थोडीशी तयारी करून ठेवायलाच पाहिजे. चला, तर व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो नक्की करा. बाय.